students, today we are going to see new chapter from Physics 1, that is Mechanical Properties of Fluids. Already we have covered rotational dynamics, that is the first chapter from P1, and now we are going to see the mechanical properties of the fluids, that is the second chapter. Again we have completed one chapter from Physics 1, that is the oscillation, okay, and then after we have finished the recent, that is the last chapter, it is magnetic effect of electric current, okay. In this chapter, mechanical properties of fluids, first we will discuss the basic concept regarding the liquids. If I consider the case for water having its own density is said to be rho. If I consider the case for second liquid, that liquid I can say it is a honey. So first liquid, it is said to be a water. Second liquid, it is said to be a honey. If I put one object into the water, which object will come down first due to its weight? Compared to honey, the object which experience in water experience more weight mg. कारण वॉटरची डेन्सिटी ऑफ वॉटर ही डेन्सिटी ऑफ हनी याच्यापेक्षा कमी आहे. जितकी डेन्सिटी जास्त तितकी ग्रॅव्हिटी त्या ऑब्जेक्टवरती जास्त ॲक्ट होत असते. त्यामुळं वॉटरमध्ये एक ऑब्जेक्ट फेकला किंवा हनीवरती जर एक ऑब्जेक्ट फेकला तर सगळ्यात लवकर कुठला ऑब्जेक्ट खाली येणार आहे ॲट द ग्राउंड देयर इज अ वॉटरमध्ये येणार आहे. कारण वॉटरची डेन्सिटी कमी आहे हनीपेक्षा. म्हणजे ज्याची डेन्सिटी कमी तिथं ग्रॅव्हिटी फोर्स काय होणार आहे त्या फोर्सवरती त्या बॉडीवरती जास्तीत जास्त ॲक्ट होणार आहे. या सगळ्या प्रॉपर्टी आपण चॅप्टरमध्ये डिस्कस करायच्या आहेत. सो हियर आय कॅन कम्पेअर द टू लिक्विड्स. वन इज सेड टू बी वॉटर अँड सेकंड इज सेड टू बी हनी. वॉटर कॅन फ्लो. जर एक सरफेस घेतला तुम्ही याच्यावर वॉटर जर फ्रीली डिस्प्लेस केलं, वॉटर पार्टिकल्स मे फ्लो इझिली. ॲट द सेम टाइम हनी पार्टिकल्स ऑल्सो फ्लोइंग ऑन द सरफेस. दोन्ही एका सरफेसवरून वॉटर चाललंय, एका सरफेसवरून हनी चाललंय. दोन्ही केस जर कन्सिडर केल्या, डेन्सिटी ऑफ वॉटर इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ हनी. कारण नंबर ऑफ मास पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम याचे कमी आहे आणि याचे नंबर ऑफ मास पार्टिकल्स पर युनिट व्हॉल्यूम जास्त आहे. म्हणजे हे खूप डेन्स असतं, हे खूप कमी डेन्स असतं. जे जास्त डेन्स त्याची डेन्सिटी जास्त असते, जे कमी डेन्स आहे त्याची डेन्सिटी कमी असते. मग इकडे बघा, याची डेन्सिटी याच्यापेक्षा कमी आहे. ज्याची डेन्सिटी कमी त्याची व्हेलॉसिटी ऑफ मोशन जास्त असते. मॉलिक्युल्स विदिन द सरफेस ऑफ दी पर्टिक्युलर वॉटर लेयर्स. आता वॉटरमध्ये नेमकं काय असते हे असं असते. हे आपण फक्त एक्झाम्पल बघायचं आहे, याचं डिटेल्स स्टडी आपण नंतर करायचं आहे. एक वॉटरचा हा असा सरफेस घेतो विच इज अंडर मोशन. वॉटरमध्ये असे नंबर ऑफ लेयर प्रेझेंट असतात. ही एक पहिली लेयर झाली, ही एक दुसरी लेयर झाली आणि ही एक तिसरी लेयर झाली. सो विदिन दिस 1 2 3 4 लेयर्स प्रत्येक लेयरमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असतो. प्रत्येक लेयरमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी असतो. ज्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त. ज्या ठिकाणी फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी त्या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त. तर या केसमध्ये हनीच्या केसमध्ये जर मी हनीची लेयर अशी घेतली, हनीच्या लेयरमध्ये काय असतात नंबर ऑफ लेयर्स. तर या हनीच्या केसमध्ये काय असतं रिलेटिव्ह लेयर्समध्ये काय असतं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त. मग जिथं फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त तिथं व्हेलॉसिटी कमी असते. त्यामुळे हनी मॉलिक्युल्स विच आर मूव्हिंग स्लोअर दॅन वॉटर मॉलिक्युल्स. हनी मॉलिक्युल्स विच आर मूव्हिंग स्लोअर दॅन द वॉटर मॉलिक्युल्स. हे का? कारण इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रत्येक लेअरमध्ये कमी जास्त होत असतो. या ठिकाणी सुद्धा काय असतं कमी जास्त होत असतो. पण या केसमध्ये बऱ्यापैकी कम्पेअर टू हनी इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन खूप कमी असतो. याच्या कम्पॅरेटिव्हली इथं प्रत्येक लेअरमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन जास्त असतो. त्यामुळे इथं त्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी कमी. त्यामुळं हनी जर सरफेसवरून सोडली तर हनीचं स्पीड खूप कमी असतं हनी मॉलिक्युल्सचं कम्पेअर टू द वॉटर मॉलिक्युल्स. या सगळ्या कन्सेप्ट आपण या चॅप्टरच्या शेवटी रिलेटेड टू द विस्कॉसिटी ह्या सगळ्या कन्सेप्ट आपण बघायचं आहे. हे फक्त इथं आपण ॲज ए पार्ट ऑफ एक्झाम्पल बघितलं फॉर लिक्विड अँड फॉर हनी. नाउ वी सी द व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ फ्लुइड्स. व्हॉट इज एक्झॅक्ट मिनिंग ऑफ फ्लुइड्स हे आपण बघूया. फ्लुइड इट इज the substance which can flow.
म्हणजे जो सबस्टन्स फ्लो होतो तो फ्लुइड. म्हणजेच काय, एक्झाम्पल जर घेतलं तर वॉटर इज इट अ फ्लुइड? नो, डेन्सिटी इज लेस. बऱ्यापैकी त्याची डेन्सिटी जास्त असते, ते काय असतं फ्लुइड विच इज अंडर मोशन. मग जर घेतलं तर हनी इट इज अ फ्लुइड. टूथपेस्ट जे आपण घेतो ते सुद्धा काय असतं, फ्लुइड असतं. ज्यावेळेला तुम्ही फोर्स अप्लाय करता इट इज अंडर स्लो मोशन. हनी मॉलिक्युल्स आर अंडर स्लो मोशन इफ यू अप्लाय द फोर्स. सो these are said to be, I can say it is a fluids which are said to be flow. So keep in mind the definition of fluids is the substance which can flow, it is called as a fluids. Fluids are said to be honey, toothpaste, or in general I can say liquid. कोणताही liquid and gas, they are also said to be a fluids. There is a molecules of gases present within the container, and if you apply the pressure, molecules of the gases are said to be compressed or expanded. So at that time, molecules of the gas acts as a fluids. म्हणजे जर एक कंटेनर घेतला असा, या कंटेनर मध्ये काय आहे, हे गॅस मॉलिक्युल्स आहेत. इथून जर प्रेशर अप्लाय केलं पिस्टनच्या फॉर्म मध्ये, तर हा पिस्टन जर असा प्रेस केला तर काय होणार आहे, द मॉलिक्युल्स आर सेड टू बी कॉम्प्रेस्ड. म्हणजे काय झालं, त्याची डायमेन्शन चेंज झाली, व्हॉल्यूम चेंज झाला. म्हणजे या वेळेला ते मॉलिक्युल्स काय आहेत, डिस्प्लेस झाले त्याच्या मेन पोझिशन पासून. मग त्यावेळेला ते मॉलिक्युल्स, गॅस मॉलिक्युल्स काय असणार आहेत, दे ॲक्ट्स ॲज ए फ्लुइड्स. सो कीप इन माइंड वन सेंटेंस दॅट द सबस्टन्स विच कॅन फ्लो इट इज कॉल्ड ॲज अ फ्लुइड्स. टूथपेस्ट घ्या, हनी घ्या, और इन जनरल एनी लिक्विड विथ अ लिटल बिट विस्कोसिटी मोर दॅन द वॉटर, लिक्विड अँड gas molecules are acting as a fluids when pressure acting on them. ज्यावेळी त्याच्यावरती प्रेशर म्हणजे फोर्स आपण एरिया ऍक्ट होतो त्यावेळेस ते काय असतं, इट इज ऍक्टिंग ॲज ए फ्लुइड. आता ऑलवेज टूथपेस्ट घ्या, हनी घ्या, और एनी लिक्विड और गॅसेस ऍक्टिंग द प्रेशर इट एक्सपिरियन्सेस फोर्स फॉर इट एरिया. आणि पहिल्यांदा याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा आहे, प्रेशरचा आहे. प्रेशर डेफिनेशन कशी असते, it is normal force upon area. म्हणजे एरियावरती फोर्स कसा अप्लाय झाला पाहिजे, एरियावरती फोर्स हा नॉर्मलच अप्लाय झाला पाहिजे, तर त्याच्यावरती प्रेशर P एवढा ऍक्ट होणार आहे. अँड दॅट प्रेशर इज कन्सिडर्ड ॲज ए नॉर्मल फोर्स अपॉन एरिया. म्हणजे जर असा एरिया असेल, मी बघा दोन फॉर्म काढतो, हा एक फॉर्म, हा कसा दाखवलाय बघा, इथं काय आहे, लिक्विड आहे. ओके, मग लिक्विडचा हा कुठला तरी एरिया मी घेतो, दिस इज द एरिया ऑफ लिक्विड. हाच एरिया मी असा काढला. प्रत्येक लिक्विडमध्ये एक लेअर आहे, पण त्यापैकी एक लेअर मी घेतली, या लेअरवरती जर असा फोर्स अप्लाय झाला, लेअर कशी आहे, हॉरिझॉन्टल, लेअर कशी आहे, हॉरिझॉन्टल. फोर्स कसा अप्लाय झाला आहे, नॉर्मल फोर्स. वॉटरची लेवल किंवा त्या फ्लुइडची लेवल कशी आहे, हॉरिझॉन्टल. अप्लाय होणारा फोर्स कसा आहे, व्हर्टिकल. तुम्ही याला फ्लुइड म्हणा किंवा लिक्विड म्हणा, लिक्विड विच इज सेड टू बी फ्लो इट इज कॉल्ड एज अ फ्लुइड. सो दिस इज द लेअर ऑफ द लिक्विड. असे बऱ्याच लेयर्स असतात लिक्विडमध्ये, त्यापैकी मी एक लेअर घेतली, त्याच्यावर जर फोर्स अप्लाय झाला, तो फोर्स कसा पाहिजे, नॉर्मल फोर्स. तो फोर्स कसा अप्लाय झाला, इट इज FN म्हणजे नॉर्मल फोर्स, FN म्हणजे नॉर्मल फोर्स. कोणत्या एरियामध्ये अप्लाय झाला, एवढा एरिया आहे त्या लिक्विडचा. लिक्विडची जी लेअर आहे त्या लेअरचा एरिया किती आहे, A म्हणजे FN अपॉन A. मला काय मिळणार आहे, प्रेशर ऍक्टिंग ऑन दॅट लिक्विड लेअर. ही पण लेअर असू शकते ना वरची. तुम्ही साईडनं बघितलं तुम्हाला काय दिसणार आहे, साईडनं बघितलं तुम्हाला फक्त ही अशी एक लाईन दिसणार आहे. तुम्ही जर वरनं बघितला, इफ यू सी फ्रॉम द टॉप, या बीकर मध्ये तुम्ही जर टॉप वरून बघितला तर तो कसा दिसणार आहे, लिक्विड सरफेस असा काय दिसेल ना. वरून बघायला पाहिजे, बीकर असा आहे, स्क्वेअर टाईप आहे. वरून जर बघितलं तर लिक्विड सरफेस असा असणार आहे, हे याच्यावरती असतील लिक्विड्स, बरोबर आहे का. वरनं फोर्स अप्लाय झाला, कसा फोर्स अप्लाय झाला, नॉर्मल फोर्स. इथला घ्या किंवा इथला घ्या, नॉर्मल फोर्स अपॉन एरिया दॅट गिव्स द प्रेशर. मग इथं बघा या ठिकाणी एवढ्याच एरियावरती फोर्स अप्लाय झाला, म्हणजे एरिया कमी असेल तर त्या ठिकाणी अप्लाय झालेलं प्रेशर काय असणार,
मॅक्सिमम. जितक्या कमी एरियामध्ये फोर्स अप्लाय झाला तर तितक्या त्या एरियामध्ये प्रेशर जास्त अप्लाय होत असतं. असं का? कारण प्रेशर आणि एरियामध्ये कसं रिलेशन आहे? इनव्हर्स. कमीत कमी एरियावरती जास्तीत जास्त फोर्स अप्लाय झाला तर त्या ठिकाणी अप्लाय होणार फोर्स प्रेशर कसं असतं? इट इज इक्वल टू मॅक्सिमम प्रेशर. कमीत कमी एरियावरती मॅक्सिमम प्रेशर जर अप्लाय झालं तर काय असणार आहे? त्या ठिकाणी प्रेशर हे खूप जास्त असतं. त्याचे जर आपण एक्झाम्पल बघितलं तर हे तुम्हाला कसं करायचं बघा. लिक्विडचे सरफेसेस, एक सरफेस आहे वरती, त्याच्या खाली सरफेस आहे, तिसरा सरफेस, चौथा सरफेस. म्हणजे हे असं बघा, इथे एक लिक्विडचं सरफेस आहे, हे भरलंय, हा एक सरफेस असेल, त्याच्या खाली एक लिक्विडचा सरफेस असतो, म्हणजे हे असे सरफेस असतात एक. ओके, हा एक दुसरा सरफेस, हा तिसरा सरफेस, असे नंबर ऑफ सरफेसेस असतात विदिन द लिक्विड सरफेस. त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कसा पाहिजे? नॉर्मलच पाहिजे. त्याच्यावरती ऍक्ट होणारा फोर्स कसा पाहिजे? नॉर्मलच पाहिजे. इट इज नॉट सेड टू बी इन्क्लाइंड पोझिशन. जर एक एक्झाम्पल घेतलं तर दिस इज वन सुटकेस. अशा दोन प्रकारच्या सुटकेस आहेत. ओके, ही इथे त्याची कडी आहे, अशी थिक आहे. ओके, ही अशी थिक आहे आणि इथे कशी बॅग आहे. ओके, या ज्या दोन सुटकेस आहेत, कोणत्या केसमध्ये तुम्ही जर ही लिफ्ट करणार आहे, तुम्ही ही बॅग अशी पण उचलणार, तुम्ही सुटकेस अशी पण उचलणार, सुटकेस अशी पण उचलणार. विचार करा, दोन सुटकेस आहेत, या दोन्ही केसमध्ये इथं अप्लाय होणार प्रेशर जर P1 घेतलं आणि इथं अप्लाय होणार प्रेशर जर P2 घेतलं, तर कोणत्या केसमध्ये प्रेशर जास्त ऍक्ट होणार आहे? कोणत्या केसमध्ये प्रेशर जास्त ऍक्ट होणार आहे? विचार करा. इथं एरिया जास्त घेतलाय बघा. फोर्स कसा अप्लाय केला आहे? नॉर्मल. तुम्ही फोर्स असा अप्लाय करता का? नाही. फोर्स आपण असा अप्लाय करतो, म्हणजे फोर्स अप्लाय पर युनिट एरिया, म्हणजे हा एरिया बघा आणि या पॉईंटचा एरिया बघा. एरिया कोणत्या पॉईंटला जास्त आहे? इथं एरिया जास्त आहे, बरोबर आहे का? फोर्स कसा अप्लाय केला? असा अप्लाय केला. कुठल्या एरियावरती? या दोन एरियावरती अप्लाय केला, म्हणजे फोर्स अपॉन एरिया. इथे काय मिळणार आहे? प्रेशर P1. सेकंड केसमध्ये फोर्स अपॉन एरिया, इथे काय मिळणार आहे? प्रेशर P2. पण हे दोन सुटकेस कन्सिडर केले, या ठिकाणी फोर्स अप्लाय झाला प्लस या ठिकाणी फोर्स अप्लाय झाला, पण इथं एरिया जास्त आहे याच्या कंपॅरिटिव्हली. इथं बघा, सुटकेसचं हे वर्जन म्हणजे उचलता हँडल, इथल्या हँडलचा एरिया आणि इथला या कॉर्नरचा एरिया बघा. हा एरिया जर A1 घेतला, हा A1, आणि हा एरिया जर A2 घेतला, A2, तर बघा A2 इज लेस दॅन A1. म्हणजे ज्याचा एरिया कमी तिथं प्रेशर जास्त ऍक्ट होतं. म्हणजे अशा प्रकारची बॅग तुम्ही ज्याला भरलेली असते, तुम्ही ज्याला उचलताय त्यावेळी बघा तिथे जास्त तुम्हाला प्रेशर अप्लाय करावं लागतं. पण सुटकेस जर घेतली त्या ठिकाणी प्रेशर बघा खूप कमी लागतं, कारण तिथं एरिया जास्त ऑक्युपाय केला त्यामुळे P1 जास्त. मग ते असं म्हणू शकतो का? P1 इज लेस दॅन P2. म्हणजे हे सुटकेस मला उचलण्यासाठी खूप कमी प्रेशर लागणार आहे, हे सुटकेस मला उचलण्यासाठी खूप जास्त प्रेशर लागणार, कारण इथे एरिया खूप कमी आहे म्हणून जास्त प्रेशर, इथे एरिया खूप जास्त म्हणून कमी प्रेशर. म्हणजे हे मी इझिली उचलू शकतो, कारण या ठिकाणी प्रेशर खूप कमी आहे. हे उचललं तर आपण जर उचललं ही बॅग, ही सुटकेस, तर या ठिकाणी आपल्याला प्रेशर किंवा फोर्स जास्त एक्सपिरियन्स होतो वाईल लिफ्टिंग सच टाइप ऑफ दी suitcases or such type of the bags. So this is just a basic example for pressure variation for the suitcases and bags. Fluid, the substance which can said to be flow. आता ह्या केसमध्ये या फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आपण इलास्टिसिटी 11th स्टँडर्डमध्ये स्टडी केलेला आहे. इलास्टिक बॉडी, बल्क मॉड्युलस, शेअर मॉड्युलस अँड स्ट्रेस स्ट्रेन कर्व्स. तुम्ही जर फोर्स अप्लाय केला बॉडी करवली कॉम्प्रेस होते, फोर्स रिमूव्ह केला बॉडी करते अगेन इलॉंगेट होते. म्हणजे जर एक्झाम्पल घेतलं, हा असा एक ब्लॉक आहे, इट इज सेड टू बी इलास्टिक ब्लॉक. इफ यू अप्लाय द फोर्स फ्रॉम ऑल साइड्स, इफ यू अप्लाय द फोर्स फ्रॉम ऑल साइड्स, काही वेळानंतर फोर्स कसा अप्लाय केला बघा, सरफेसला फोर्स कसा आहे नॉर्मल, म्हणजे F अपॉन हा जो एरिया आहे F अपॉन ए काय मिळणार आहे, या ठिकाणी अप्लाय केलेलं प्रेशर, या ठिकाणी अप्लाय केलेलं प्रेशर, या ठिकाणी अप्लाय केलेलं प्रेशर.
सगळीकडून काय व्हायला लागले, युनिफॉर्म प्रेशर अप्लाय होत आहे. त्यामुळे काही वेळानंतर या इलास्टिक बॉडीची डायमेन्शन कशी असेल, अशी असेल. आफ्टर सर्टन इंटरवल ऑफ टाइम डायमेन्शन्स ऑफ दिस इलास्टिक बॉडी विच इज चेंजेस टू दिस टाइप. इज इट क्लिअर. सगळीकडे प्रेशर अप्लाय केलं, बॉडी कॉम्प्रेस झाली, त्यामुळे डायमेन्शन चेंज झाली. तुम्ही जर प्रेशर रिमूव्ह केला, या एरियामध्ये अप्लाय केलेला व्हर्टिकल फोर्स हा नॉर्मल फोर्स, इथलं प्रेशर इथलं प्रेशर इथलं प्रेशर इथलं प्रेशर युनिफॉर्म असेल तर बॉडी डायमेन्शन ही होती, ज्याचा व्हॉल्यूम होता V1 तो चेंज झाला V2 मध्ये. आणि जर प्रेशर परत रिलीज केलं अगेन इट कम्स टू इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम. म्हणजेच काय, ही बॉडी कशी आहे, इलास्टिक. पण ही प्रॉपर्टी फ्लुइडला ॲप्लिकेबल आहे का, ही प्रॉपर्टी फ्लुइडला ॲप्लिकेबल आहे का ते आपण बघायचं आहे. पहिली प्रॉपर्टी फ्लुइडची काय आहे, इट इज इनकॉम्प्रेसिबल. इट इज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड which incompressible fluid which shows permanent deformation, which shows permanent deformation. म्हणजे इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फोर्स अप्लाय केला की ते इनकॉम्प्रेस होत नाही, इट मूव्हिंग इन सर्टन डायरेक्शन. म्हणजे बघा इकडे जर फोर्स अप्लाय केला असा, ओके, फोर्स अप्लाय केला, ही लेअर खाली डिस्प्लेस होते, ही वरची लेअर जी आहे ही खाली डिस्प्लेस होते, परत याच्या खालीची जी लेअर आहे ती परत खाली डिस्प्लेस होते. म्हणजे फोर्स वाढत जातो त्याप्रमाणे लेयर्स खाली 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 अशा प्रेस होत जातात. आणि शेवटी काय होतात, तुम्ही जर फोर्स रिमूव्ह केला इट रिमेन्स इन द इनकॉम्प्रेस स्टेट. म्हणजे बघा ही आहे इनकॉम्प्रेस स्टेट, हे असतं बघा. तुम्ही जर फोर्स रिमूव्ह केला स्टेट आहे तशी झालं, फोर्स अप्लाय केला कॉम्प्रेस झालं, फोर्स रिमूव्ह केला परत मेन पोझिशनला आलं तर लिक्विड नाही आलं. म्हणजे ते लिक्विड कसं आहे, इट इज इनकॉम्प्रेसिबल लिक्विड. पहिला फोर्स अप्लाय केला, खाली 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 कॉम्प्रेस केलं, फोर्स रिमूव्ह केला, परत त्याच्या मेन पोझिशनला यायला पाहिजे, पण मेन पोझिशनला येत नाही, ते असंच काहीतरी राहतं की त्याची काय असते, मेन पोझिशन होती अगोदर, आता हे असंच राहिलं. म्हणजे हे काय, it is an incompressible liquid, or I can say it is an incompressible fluid which shows permanent deformation. एकदा जर का तो डिफॉर्म झाला खाली आहे तसं राहतो, तो परत मेन पोझिशनला येत नाही, तो परत त्याच्या मेन पोझिशनला येत नाही. सो दॅट इज द फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड, दॅट इज इट इज इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड which shows permanent deformation. It is incompressible fluid which shows permanent deformation. सेकंड प्रॉपर्टी फ्लुइडची, इट इज एबल टू फ्लो. बरोबर आहे, एकदा जर फोर्स अप्लाय केला इट इज सेड टू बी डिफॉर्म परमनंटली बट डजंट कम्स टू इट्स मेन पोझिशन. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड. एंड थर्ड, इट हैज ability to form shape. ज्या कंटेनरमध्ये भरले तो फ्लुइड त्या कंटेनरचा शेप आहे तसा फॉर्म करतो. इट हॅज ॲबिलिटी टू फॉर्म शेप ऑफ कंटेनर. म्हणजे बघा कंटेनर जर स्क्वेअर असेल त्याच्यामध्ये फ्लुइड जर भरलं तर त्याचा शेप हा जसा कंटेनर आहे तसाच राहतो. कंटेनर जर असा असेल बाउल टाईप, त्या बाउलमध्ये जर फ्लुइड भरलं तर त्या फ्लुइडचा शेप हा बाउल सारखाच असतो. व्हॉट एव्हर द शेप ऑफ द कंटेनर, तो आहे तसा शेप ती लिक्विड काय करतं, फॉर्म करत असतो. म्हणजेच इट हॅज ॲबिलिटी टू फॉर्म शेप ऑफ कंटेनर. जर तुम्ही असा घेतला कंटेनर, असा घेतला सिलिंड्रिकल, आणि याच्यामध्ये तुम्ही जर फ्लुइड भरलं इट फॉर्म्स द शेप ऑफ द कंटेनर. त्याला जसं जशामध्ये भरणार कंटेनरमध्ये तसा कंटेनरचा जो तुमचा शेप असतो त्याचा शेप आहे तसा राहत असतो फ्लुइड्सचा. आणि जर त्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय केलं it is said to be compressed up to the one amount, and if you remove the pressure it doesn't comes to its mean position. That is the important property of the fluid, that is it is incompressible fluid which shows permanent deformation, and it is able to flow, and it has ability to form shape of the container. So this is the property. लक्षात ठेवा, व्हॉट इज मीन बाय फ्लुइड, इट इज द सबस्टन्स विच कॅन फ्लो. इट इज द सबस्टन्स विच कॅन फ्लो इज कॉल्ड एज अ फ्लुइड. मग प्रेशर आपण कसं डिफाईन केलं या केसमध्ये बघा,
फ्लुइडमध्ये प्रेशर हा खूप महत्त्वाचा रोल आहे. प्रेशर कसा अप्लाय केलं? इट इज अ नॉर्मल फोर्स. फोर्स हा नॉर्मलच पाहिजे कशावरती? एरियावरती, तरच प्रेशर तयार होणार आहे. मग काय असणार आहे? नॉर्मल फोर्स FN इतके एरियावरती. जेवढा एरिया जास्त तेवढं प्रेशर कमी, जेवढा एरिया कमी तेवढं प्रेशर जास्त. हे मग आपण सुटकेस एक्झाम्पल बघितलं. फोर्स कशामध्ये मेजर केला? आयदर यू कॅन मेजर न्यूटन. ओके, एरिया कशामध्ये मेजर केला? मीटर स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे न्यूटन म्हणजेच काय? फोर्स, मास इंटू ॲक्सेलरेशन, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. सो प्रेशर इज मेजर्ड इन न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इट इज कॉल्ड एज अ पास्कल. दिस पास्कल कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज PA. हे तुम्ही 11th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहात. युनिट ऑफ प्रेशर इट इज मेजर्ड इन अ पास्कल. युनिट ऑफ प्रेशर इट इज मेजर्ड इन अ पास्कल. सो P इज इक्वल टू न्यूटन पर मीटर स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू पास्कल. आणि त्याची डायमेन्शन किती येणार आहे बघा? डायमेन्शन ऑफ प्रेशर बघा, डायमेन्शन काढा. प्रेशर डायमेन्शन काय असणार आहे? न्यूटन म्हणजेच काय? फोर्स. फोर्सची डायमेन्शन काय बघा? M1 L1 T minus 2 डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. न्यूटन म्हणजेच काय? फोर्स आहे ना. तो कसा असतो? मास इंटू ॲक्सेलरेशन. मास इंटू ॲक्सेलरेशन M1 L1 T minus 2 डिवाइड बाय मीटर स्क्वेअर. सो दॅट इज सेड टू बी L2. दॅट इज सेड टू बी L2. मग काय झालं बघा? फायनल प्रेशरची डायमेन्शन. प्रेशरची डायमेन्शन येणार आहे M1 L minus 1 T minus 2. The dimensions of pressures are M1 L minus 1 T minus 2. So this is the basic concepts regarding the fluids, properties of fluids and pressure applied in the fluids with the definition, pressure. The force should be the normal. Force normal का पाहिजे बघा? हे fluid कसं आहे? at rest आहे. हे fluid motion मध्ये नाही. Because in this chapter we are going to study it is the fluid statics concept. Statics चा अर्थ काय बघा? हे मोशनमध्ये येतच नाही फ्लुइड. फोर्स इथं अप्लाय केला, तुम्ही फोर्स नॉर्मल अप्लाय केला या पॉईंटला, त्यामुळे तुम्हाला प्रेशर किती मिळालं? P इज इक्वल टू F/A. हे मोशनमध्ये नाही आहे फ्लुइड. किंवा तुम्ही जर प्रेशर इकडे अप्लाय केला, फ्लुइड डझंट मूव्ह इन अ सर्टन डायरेक्शन. जर फोर्स या डायरेक्शनला अप्लाय केला तर असा. इफ यू अप्लाय फोर्स इन दिस डायरेक्शन, ओके, फोर्सची डायरेक्शन अशी होती ती आता अशी झाली लिक्विडवरती. लिक्विड मोशनमध्ये नाहीच आहे. तुम्ही जर असा अप्लाय केला फोर्स फ्लुइडवरती तर फ्लुइड मोशनमध्ये येत नाही. कारण हे काय आहे? फ्लुइड ॲट रेस्ट. यालाच म्हणतात हायड्रोस्टॅटिक्स. लिक्विड ॲट रेस्ट इट इज टू बी हायड्रोस्टॅटिक्स, म्हणजेच फ्लुइड ॲट रेस्ट. मग फोर्स आपला असा अप्लाय केला. अगोदर फोर्स असा होता नॉर्मल फोर्स, ज्याला प्रेशर जास्त होतं. आता असा फोर्स अप्लाय केल्यावर काय होणार बघा? Force splits into two components. Force is splits into two components. One component is said to be बरोबर आहे F cos theta आणि second component will be F sin theta. बरोबर आहे का? One component is said to be F cos theta, second is said to be F sin theta. मग F cos theta जर असा अप्लाय झाला तर फ्लुइड कसं होणार आहे? मोशनमध्ये येणार आहे. कारण तुम्ही प्रेशर फोर्स असा या डायरेक्शन अप्लाय करणार आहे. सो इफ F cos theta applied in this direction then fluid under motion. पण फ्लुइड मोशनमध्ये येत नाही. फ्लुइड कसं आहे? इट इज ॲट रेस्ट. त्यामुळे F cos theta हा 0 झालाच पाहिजे. F cos theta हा 0 झालाच पाहिजे. मग हा 0 कधी होणार आहे? when theta is said to be 0. हा 0 theta is said to be here 90 बघा 90 किती असणार आहे बघा? हा सरफेस लाईन बरोबर का? आणि ह्या दोघांच्या मधला अँगल हा थीटा. फोर्स असा अप्लाय केला, फोर्स असा अप्लाय केला, सरफेस पासून अँगल किती आला? मगाशी जसा अँगल केला सरफेस पासून, त्या फोर्सचा अँगल सरफेस पासून किती आला? 90. म्हणजे त्यावेळेला F cos theta कंपोनंट प्रेझेंट आहे का? नाही. फक्त रिझल्ट फोर्स नॉर्मल फोर्स म्हणून ऍक्ट झाला. म्हणून हे लक्षात ठेवा, लिक्विड ॲट रेस्ट असेल तर F cos theta ची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. म्हणून फोर्स कसा अप्लाय केला जातो? नॉर्मल फोर्स अप्लाय केला जातो हायड्रोस्टॅटिक्ससाठी. हायड्रो म्हणजे वॉटर, स्टॅटिक म्हणजे ॲट रेस्ट. हायड्रो मीन्स वॉटर, वॉटर म्हणजे लिक्विड आहे. म्हणून हायड्रोस्टॅटिक्सचा अर्थ काय घेतला? फ्लुइड ॲट रेस्ट. आणि जेव्हा फ्लुइड रेस्टला असेल
तुम्ही जर इकडून फोर्स अप्लाय केला तरी फ्लुइड मोशनमध्ये येतच नाही. मोशनमध्ये येत नाही कारण का फ्लुइड कसं आहे, इट इज ॲट अ रेस्टवर. त्यामुळे फोर्स तुम्हाला कसा अप्लाय करायला पाहिजे, नॉर्मल, टू गेट दिस कंपोनंट झिरो. हा जर झिरो नसेल तर फ्लुइड मोशनमध्ये येणार. मग याला झिरो करायला काय केलं पाहिजे, त्या सरफेसपासून अप्लाय केलेल्या फोर्सची डायरेक्शन, सरफेसपासून अप्लाय केलेल्या फोर्सची डायरेक्शन, या दोघांच्या मध्ये अँगल किती आहे, अँगल 90. म्हणजे जेव्हा थिटा 90 येणार त्याच वेळी हा कांपौंड काय असणार आहे, झिरो असणार आहे. पण त्यावेळी लिक्विड कसं असणार आहे, इट इज अगेन ॲक्टिंग ॲज ॲट अ रेस्टर. सो कीप इन माइंड वन थिंग दॅट व्हेनेवर यू अप्लाय द प्रेशर, the force applied on an area always will be normal. Whenever you are applying a pressure on a fluids, the force applied on a surface of the fluids always a normal. So we can stop here. In the next lecture we will see the next part of this chapter. Okay. Thank you.